नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवन कथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन कथेला सुरुवात करूयात. स्वामी रामानंद हे मूळचे महाराष्ट्रातले. पूर्ववयात ते प्रसंगवशात काशीला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यांनी काशी क्षेत्री संन्यास घेतला आणि मठाची प्रस्थापना केली. दिवसेंदिवस त्यांचा लौकिक वाढत गेला आणि त्यांच्याभोवती अनेक शिष्य गोळा झाले. ही माहिती सिद्धोपंत यांच्या मंडळींना प्रवासात समजली. मार्गात स्वामींनी त्यांना खूप आध्यात्मिक ज्ञान दिलं. ते एकारलेले संन्यस्त स्वामी नव्हते. काळाबरोबर शास्त्रही थोडंफार बदलू शकतं. त्या शास्त्राला काळानुरूप मुरड घालावी लागते या गोष्टीची त्यांना चांगली जाण होती. वैश्वदेव करताना धोतराचा काष्टा ताण पडल्यामुळे आपोआप फिटतो. तो मुद्दाम फेडावा लागत नाही. एवढं व्यावहारिक ज्ञान त्यांच्या ठायी बिंबलेलं होतं. स्वामीजी नेहमी म्हणत, कोणत्याही शास्त्राचं ज्ञान गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहतं असलं पाहिजे. नदीचा प्रवाह कधी स्थिर असतो का? तो स्थिर असेल तर त्या गंगामृताचं जलविष बनून जाईल आणि जे गंगाजल सागराला जाऊन मिळतं त्या सागरात देखील भरती ओहोटीचा खेळ चालतोच की. बदल हा सृष्टीचाच धर्म नाही का? निरंतरच जे स्थिर असेल ते शेवटी नाश पावतं. अशा प्रकारचे विचारही स्वामी रामानंदांनी या प्रवासात वेळोवेळी प्रदर्शित केले. काशीला जाऊन दाखल झाल्यानंतर स्वामी त्या तिघांना म्हणाले, आपल्या मठात गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी बसा. चैतन्याला घेऊन मी तिथे येईन. त्यावेळी काय करायचं ते मी करेन. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते तिघेजण जाऊन बसले. स्वामी रामानंद संन्यासी चैतन्याला घेऊन तिथे आले. त्या तिघांकडे अंगुली निर्देश करून त्यांना विचारलं, या तिघांना ओळखलत का? त्या संन्याशानं आश्चर्यचकित होऊन मान हलवली. स्वामींनी पुढे विचारलं, संन्यास घेतेवेळी आपण एकटेच होता ना? मग ही आपली धर्मपत्नी नंतर आपल्या आयुष्यात अवतरली का? या प्रश्नाने तो संन्यासी एकदम हादरून गेला. अपराधी भावनेनं फक्त एवढंच म्हणाला, मी खोटं बोललो. मला म्हणाल ते प्रायश्चित्त मी घेतो. स्वामी म्हणाले, प्रायश्चित्त एकच. या संन्यासाश्रमाचा त्याग करायचा आणि या देवतास्वरूप धर्मपत्नीबरोबर पुन्हा संसार थाटायचा. त्या संन्याशानं विचारलं, धर्मानुसार असं करता येईल का? आपला संन्यास जर धर्मानुसार नसेल तर हे कृत्य धर्मानुसार व्हायला कोणता प्रत्यवाय आहे? रडवेल्या स्वरात विठ्ठलपंत म्हणाले, आपण माझे गुरु आहात. आपण मला क्षमा करून तशी आज्ञा करीत असाल तर ती गुरु आज्ञा मला मान्य आहे. स्वामी म्हणाले, खोटं बोलून तू संन्यास घेतलास. माझी आज्ञा तुला मान्य करावीच लागेल. मग रुक्मिणीकडे वळून स्वामी म्हणाले, तू आपल्या या पतीला नीट ओळखलंस ना? का याच्या छातीवरचं ते ओंकार चिन्ह बघायचं आहे? रुक्मिणीनं लाजून खाली मान घातली. चौघांनी मिळून स्वामींना खाली वाकून वंदन केलं. विठ्ठलपंतांच्या अंगावरील संन्यासवेश उतरला. साऱ्यांनी गंगास्नान केलं. पवित्र होऊन स्वामींना वंदन करून त्यांचा निरोप घेतला. विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि सर्व मंडळी स्वगृही परतली. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.